नमस्कार प्रेक्षकांनो, कसे आहात सगळे? आपण पाहतो आहोत आपल्या सगळ्यांची आवडती मालिका लपंडाव याचा 10 डिसेंबरचा एपिसोड रिव्ह्यू. तर प्रेक्षकांनो, आजचा भाग धमाकेदार आहे, जबरदस्त ट्विस्ट आला आजच्या भागात. मी विचारही नव्हता केला प्रेक्षकांनो, असं काही घडलंय. कदाचित तुम्ही सुद्धा याचा विचार नसेलच केला. म्हणजे सखी आता चॅलेंज हरली आहे आणि चक्क दुसऱ्याच दिवशी ती चाळीतून पळाली आहे. कोणालाही न सांगता ती आता गायब होणार आहे. आणि आता चाळी तिच्यासोबत असं काही घडलंय की तिला आता हा निर्णय घ्यावा लागला. ते चॅलेंज हरल्यामुळे आता तिला सगळी प्रॉपर्टी मनस्विनीच्या नावाने करावी लागणार आहे. तर बघूया प्रेक्षकांना पुढे काय होतं ते. सगळं कसं काय झालं ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा, म्हणजे सिरियलचे लेटेस्ट अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळतील. तर प्रेक्षकांनो, आजचा भाग सुरू होतो. तर दाभाडे मावशी म्हणत असतात दोघांनाही, कानाला आणि सखीला, की आता तुम्ही एका खोलीतच झोपायचं. तर त्यावर आता सखी म्हणत असते की नको ना मावशी, मी तुमच्याच जवळ झोपते, मी तयार आहे तुमच्या जवळ झोपायला. तर प्रेक्षकांनो, कानाच्या तोंडातून एकदम निघून जातं की हा मावशी, महिनाभरच ते इथे राहणार आहेत, एवढंच चॅलेंज आहे. तर प्रेक्षकांनो, आता दाभाडे मावशींना याचं आश्चर्यच वाटतं, कारण कोणालाच इथे काहीच माहिती नसतं चॅलेंज बद्दल. तर आता सखी लगेच टॉपिक चेंज करते आणि ती आता लगेच तयार होते कानासोबत जाण्यासाठी. कारण दाभाडे मावशी आता प्रश्न विचारतील की चॅलेंज म्हणजे काय. तर म्हणून आता सखी पटकन टॉपिक चेंज करते आणि कान्हाला म्हणते, बरं चल चल चला कान्हा, आपल्या खोलीत जाऊ आपण. आणि उठल्या उठल्या तर ती लगेच कान्हाला म्हणते, कान्हा चल चल, आपण तुझ्या खोलीतच जाऊया, तुझी चादर उशी जे काही इथून घ्यायचंय आपल्याला ते घेऊन घे, जाऊ आपण तिथे झोपायला. तर त्यावर आता दाभाडे मावशी म्हणतात, अगं सखी, आता तुझी खोली नाही म्हणायचं, त्याला आपली खोली म्हणायचं, कारण ती आता त्याची एकट्याचीच खोली नाही आहे, तर तुमच्या दोघांचीही खोली आहे. आणि इथे दाभाडे मावशी एक टिप देतात की एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या दोघांचा नव्याने संसार तर सुरू होतोय, पण अजून पूजा बाकी आहे, एवढं लक्षात ठेवा. तर त्यावर आता सखी म्हणते, दाभाडे मावशी ना म्हणजे? तर कान्हा म्हणतो, ते मी तुम्हाला सांगतो ना नंतर, चला तुम्ही आधी. आणि कान्हा आता पटकन घाई करतो, दाभाडे मावशींच्या खोलीतून एक चटई उशी वगैरे घेतो आणि म्हणतो, निघतो आम्ही मावशी. सखीची ट्रॉली बॅग सुद्धा आपल्या हाती घेतो तो. आणि इथे तर दाभाडे मावशी प्रार्थना करतात साईबाबाजवळ, हे दोघं तिथून निघून गेल्यावर. कान्हा आणि सखी की त्यांच्यासाठी की कान्हा आणि सखी साईबाबा नव्याने आपलं आयुष्य सुरू करतायत, तर त्यांना कोणाची नजर नको लागूया, त्यांना असंच हसत खेळत सुखरूप ठेवा. पण प्रेक्षकांना, इथे आता जी ही मनस्विनी असते, हिला काही चेन नसते पडत, जे काही हिने चॅलेंज दिलं असते सखीला, त्यामुळे आता हिला वाटत असतं की चॅलेंजचं काय होणार, आता पूर्ण होणार की आपण तोंडावर आपटू, असे विचार आता मनस्विनीच्या डोक्यात येत असतात. आणि तिची झोप उडाली असते. आणि प्रेक्षकांना आता इतक्या रात्री ती कान्हाला फोन करते त्याच विचारामुळे. आणि त्यानंतर कान्हाचा फोन आता स्विच ऑफ येत असतो. आणि आता मनस्विनी स्वतःलाच म्हणते, डॅम, या कान्हाचा फोन बंद काय येतोय, युजलेस. आणि मनस्विनीला आता खूप टेन्शन येत असतं. तर ती आता म्हणते, नाही 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 मनस्विनी, काम डाऊन, खूप कष्टाने तू हा खेळाचा पट मांडलायस आणि आतापर्यंतची सगळी प्यादी तू दिलेल्या इशाऱ्यावरच चालत आली आहे. आता ही बाजी हातातून जाता कामा नाही, यू विल हॅव टू डू समथिंग. आणि बघा प्रेक्षकांनो, ही आता पुढे काहीतरी करणार सुद्धा आहे. आणि बघा प्रेक्षकांनो, आता काय करते ही मनस्विनी, एका जणाला कॉल करते आणि त्याला सांगते की सखी आणि कान्हा सखी सदन चाळीत राहायला गेली, तर त्यांच्यावर 24 तास नजर ठेवायची आणि सखी तिथे 1 सेकंड सुद्धा सुखात राहू नये याची काळजी घे. तर इथे काय होतं, कान्हा आणि सखी आपल्या खोलीच्या बाहेर उभी असतात आणि सखी आता कान्हाला त्यांच्या खोलीच्या बाहेरच म्हणते, काय रे कान्हा, तू दाभाडे मावशींना सांगणार होतास का चॅलेंज बद्दल? तर कान्हा म्हणतो, हो, का बरं, काय प्रॉब्लेम आहे? तर आता सखी म्हणते कान्हाला, लक्षात ठेव, काहीही झालं तरी दाभाडे मावशींना हे अजिबात कळता कामा नये की डिवोर्स मिळावा म्हणून मी इथे चाळीत राहायला आली आहे म्हणून. आणि त्यानंतर आता सखी म्हणते कान्हाला, अजून एक गोष्ट, इथे आपण इतरांसाठी जरी नवरा बायको आहे, तरी मी इथे फक्त चॅलेंज पूर्ण करायला आली आहे. तो कान्हा, तू तुझ्या लिमिटमध्ये राहायचं. तर त्यावर आता कान्हा म्हणतो, अच्छा, ओके ओके, डोंट वरी, मला माझ्या लिमिट कळतात आणि सॉरी, असं आता कान्हा सखीला म्हणतो. तर सखी विचारते, सॉरी कशाबद्दल? तर कान्हा म्हणतो, नाही, आतापर्यंत जो माझ्यामुळे तुम्हाला त्रास झालाय त्या सगळ्यांसाठी सॉरी, आणि खरंच तुम्ही काळजी करू नका, मला माझी लिमिट्स, माझी जागा खूप चांगल्याने कळते आणि हे सुद्धा मी कायम लक्षात ठेवेल, प्रॉमिस. आता सखी गप्प बसते. तर कान्हा म्हणतो, मला तर असं वाटत होतं की हा खेळ तर मी एकटाच खेळतोय, पण तुम्ही जो काही हा लपंडाव खेळता हे मला माहितीच नव्हतं. तर आता सखीला काही समजत नाही. सखी कान्हाला विचारते, काय? तर कान्हा म्हणतो, काही नाही. तर ऍक्च्युली कान्हा याबद्दल बोलतोय की सखीने दाभाडे मावशींना काही सांगण्यापासून नकार दिला असतो, त्यामुळे आता कान्हाने सखीला असं म्हटलं असतं, पण आता ते सखीला समजतच नाही असं. तर आता सखी कान्हाला विचारते, बरं कान्हा, मला सांग, ते दाभाडे मावशी मगाशी म्हणाल्यात पूजा बाकी आहे, लक्षात ठेव, म्हणजे काय होतं रे ते? तुला कळला का त्याचा अर्थ?
तर प्रेक्षकांना आता कान्हाला काही सुचत नसतं काय उत्तर देऊ म्हणून. तर कान्हा म्हणतो हां ते काहीतरी असतं पूजेचं, बरं तुम्ही या ना आत, असं म्हणून आता कान्हा टॉपिक चेंज करतो. ते प्रेक्षकांनो आता सखी कान्हाचं ते कपाट उघडणार आहे ज्यामध्ये कान्हाने सगळं प्लॅटिंग करून ठेवलं असतं, त्याचं सगळं रहस्य असतं. तिथे काय होतं, कान्हा आपल्या खोलीचं दार उघडतो, त्याला लॉक लावलेलं असतं. ते दार उघडल्याबरोबर आता सखी पूर्ण खोलीकडे अशी नजर फिरवते तर सगळीकडे पसारा असतो. कुठे अशी कपडे कुठे सुद्धा अशी टाकलेली असतात. त्यानंतर घरात पूर्ण कचरा असतो, झाडू असंच रस्त्यावर म्हणजे जमिनीवर पडलेला असतो. आता हे सगळं बघून सखीला खूप खराब वाटतं आणि सखी म्हणते कान्हाला, छी हे असं कोण राहतं, किती पसारा आहे या घरात. तर कान्हा म्हणतो कुठे आहे पसारा. तर सखी म्हणते दिसत नाही आहे का तुला. तर कान्हा म्हणतो अरे ठीक आहे ना, इतकं काय आवरतो मी, तुम्ही आत या ना. तर आता सखीला अवघडल्यासारखं होतं. तर कान्हा म्हणतो चप्पल काढा ना तुम्ही. आणि सखी आता चप्पल काढते आणि आतमध्ये जातच असते तर तिचा तोल जातो, ती मागे अशी पळणार असते. पण कान्हा तिला पटकन सावरून घेतो आणि सखी आता कान्हाकडे बघू लागते. तर सखीला त्यांच्या जुन्या आठवणी जाग्या होतात तिच्या, तिला सगळं जुनं आठवत असतं, कानातले आणि तिच्यातले मुवमेंट्स. आणि दोघेही आता एकमेकांकडे बघू लागतात. तर त्यानंतर प्रेक्षकांना आता सखीच्या लक्षात येतं आणि सखी आता आतमध्ये प्रवेश करते कान्हाच्या घरात, कान्हाच्या खोलीत. आणि तरीही आता कान्हाने सखीचा हात पकडून ठेवला असतो. आता आतमध्ये आल्यावर सुद्धा कान्हाने पकडून ठेवलं असतं. त्यामुळे आता सखी म्हणते कान्हाला बस सोड आता. आणि पुढे आता सखी सांगू लागते कान्हाला की ते दाभाडे मावशी आहे ना, त्यांनी पायाला तेल लावून दिलं होतं म्हणून माझा पाय घसरला होता. त्यावर आता कान्हा म्हणतो ओ अच्छा. आणि त्यानंतर आता सखीला कान्हा म्हणतो की या बसा तुम्ही. आणि त्यावर प्रेक्षकांना एक चेअर असते तिथे आणि त्यावर पसाराच असतो, कान्हाचे कपडे असतात. तर कान्हा पटकन ते कपडे आता उचलतो आणि सखीला ते चेअर आणून देतो आणि म्हणतो बसा. आणि त्यानंतर आता सखी तर चेअरवर बसते आणि कान्हा म्हणतो सखीला मला फक्त 1 मिनिट द्या, मी पटकन रूम आवरतो. आणि कान्हा पटकनच आता रूमचा पसारा आवरायला घेतो. तसं जमेल बिचारा तो तसं फास्टमध्ये आवरत असतो. आता आवरून झाल्यावर आता तो रूममध्ये झाडू सुद्धा मारतो. तर बघत राहा प्रेक्षकांना, आता कान्हा काय करतो, झाडूचा जो कचरा जो असतो तो पूर्ण झाडूने असं बाहेर फेकून देतो. तर सखीला हे बघून खूप अवघड आणि विचित्र वाटत असतं. आणि सगळं आता थोडंफार आवरून झाल्यावर आता कान्हा म्हणतो सखीला बघ जमलाय का. आणि बघा प्रेक्षकांना, आता सखी म्हणते कान्हाला गुड, पण आजच नाही, रोज ही रूम अशीच दिसली पाहिजे. त्यावर आता कान्हा म्हणतो रोज. तर त्यावर सखी म्हणते हो रोज. तर सखी आता एका मॅडम सारखीच ऑर्डर सोडते कान्हावर. तर आता कान्हा सुद्धा त्यावर म्हणतो की ठीक आहे बा. आता सखी म्हणते कान्हाला ठीक आहे, आता जा माझी बॅग घेऊन ये बरं बाहेरून. तर कान्हा आलोच असं म्हणून आता खोली बाहेर पडतो सखीची बॅग आणण्यासाठी. पण बघा प्रेक्षकांनो, आता सखी कान्हाचं कपाट उघडणार आहे. सखी आता इकडे तिकडे बघू लागते आणि विचार करू लागते आणि स्वतःला ती म्हणते सामान कुठे ठेवू आता मी माझं. आणि तिची नजर पडते कान्हाच्या त्या रहस्यमयी कपाटात. त्या कपाटावर बघतच, त्या कपाटाकडे बघतच आता सखी उठून उभी होते आणि त्या कपाटाकडे चालत लागते. तर प्रेक्षकांना आता सखी फक्त चालतच नाही जात कपाटापर्यंत, तर ती कपाटाचं दार सुद्धा उघडते. त्यात आता कान्हा येतो सखीची बॅग घेऊन आणि त्याचं एकदम लक्ष जातं. आणि कान्हा एकदम ओरडतो सखीला आणि म्हणतो ओ काय करताय तुम्ही. आणि एकदम आता कान्हा धावत जातो आणि कपाटासमोर येऊन कपाटाचं दार पटकन बंद करून त्याच्यासमोर येऊन असा आडवा उभा होतो. तर सखी म्हणते कान्हाला अरे काय करतोय. तर कान्हा म्हणतो नाही काय करताय तो तुम्ही. तर त्यावर आता सखी म्हणते अरे सामान ठेवत होते मी माझं, त्या कपाटात मला सामान ठेवायचं आहे. तर कान्हा म्हणतो नाही हे कपाट कशाला, मी तुम्हाला दुसरं कपाट आणून देतो ना. तर सखी म्हणते कशाला, आता तर मला हेच कपाट हवंय. तर कान्हा म्हणतो तुम्हाला हेच कपाट का हवंय. तर आता सखी म्हणते कान्हाला का रे, तुला हेच कपाट का नाही द्यायचंय, मला काय प्रॉब्लेम आहे. तर कान्हा म्हणतो हे मी वापरतो ना, ते माझं कपाट आहे. तर सखी म्हणते कान्हाला हो मग आजपासून माझं कपाट होईल, ते काय प्रॉब्लेम आहे. तर कान्हा म्हणतो अरे असं नाही आहे, मी वापरतो ना ते कपाट. तर कान्हाला एकदम आठवतं की या कपाटात तर आपण सगळं ठेवलेलं आहे म्हणून आता हे सगळं कान्हा करत असतो. त्याचा सगळा सिक्रेट प्लॅन असतो त्या कपाटामध्ये. त्यावर सखीचा, राघवचा, तेजस्विनीचा, सगळ्यांचा, सखीच्या काका काकूंचा फोटो असतो. आणि बघा प्रेक्षकांना, इतकी चॅप्टर आहे ना ही सखी. ती काय करते आता कान्हाला अशी ओरडते आणि तिला हाताला लागलंय, हाताला दुखतंय अशी ती नाटक करते. आणि कान्हा आता बघायला जातो काय झालंय असं विचारतो. तितक्यात आता सखी कान्हाला धक्का देते आणि बाजूला करते. आणि कान्हाला आता बाजूला धक्का देऊन बाजूला लोटून ती आता कपाटाचं दार उघडते. कान्हा आता टेबलवर जाऊन पडतो आणि मागे वळून बघतो तर काय सखीने पूर्ण कपाट आता उघडलेलं असतं. आणि कपाट उघडल्या आता सखीला एकदम आश्चर्याचा धक्का बसतो. आणि आता कान्हाला वाटतं की झालं, आपला सगळा चेहरा आता सगळीसमोर येणारा सगळा खुलासा झालाय. आता त्याची एवढ्या दिवसाची मेहनत, एवढ्या वर्षांची मेहनत आता फ्लॉप झाली आहे. तर आता ते बघून, कपाटातलं जे काही असतं ते ठेवलेलं ते बघून आता सखी कान्हाला म्हणते व्हॉट इज धिस. आता कान्हाला वाटतं की त्याचं सगळं सत्य समोर आलंय म्हणून तो तिथेच टेबलला जोरात भुक्की मारतो. तर बघा प्रेक्षकांना, आता सखी म्हणते कान्हाला कपाटात भाजीपाला कोण ठेवतं. आता हे ऐकल्या कान्हाच्या जीवात जीव येतो. तर प्रेक्षकांना आता आपल्याला दाखवलं जातं की सखीने जे कपाट उघडलंय त्यामध्ये आता सगळं भाजीपाला ठेवला असतो. आणि कान्हाने पूर्वी जे काही तिथे लावलेलं असतं
त्याचं बोर्ड ते अख्खं तिथून आता गायब झालं असतं आणि कान्हाला सुद्धा याची कल्पना नसते. आता कान्हाला याचं आश्चर्यच वाटतं की भाजीपाला यावर कुठून आला यामध्ये. त्यावर आता सखी परत विचारते कान्हाला, हे कांदे भाजी बटाटा काय हे सगळं इथे, पाण्याचा जग असं कपाटात कोण ठेवतं? तर कान्हा पटकन येऊन बघतो आणि त्याला त्याच्यानंतर त्याचा जीवात जीव येतो की थँक गॉड मी वाचलोय म्हणून. त्यामध्ये सगळं आता भाजीपाला आहे. तर त्यावर सखी आता कान्हाला म्हणते, मी नक्की कपाटच उघडलाय ना की एखाद्याचा फ्रीज उघडलाय असं वाटतंय मला. तर आता बघा प्रेक्षकांनो, कान्हा इथे आता फ्लॅश मारतो, ते कपाटाचं जे दार असतं ते बंद करतो आणि म्हणतो हे स्टाईल आहे स्टाईल. तर सखी म्हणते काय? तर कान्हा म्हणतो हो म्हणजे काय सगळं जग जे करतं आपण तेच करायला हवं का? असं तर काही नाहीये ना, मला आवडतं नियम मोडायला. म्हणजे मला आता इथे वाटलं की कपाटात भाज्या ठेवाव्यात तर मी ठेवल्यात. आता सखीच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स विचित्रच असतात. ऑफकोर्स आपले पण तशीच असणार आहे. तर आपल्याला कपाटात कपड्याऐवजी भाज्या दिसल्या तर हो ना. तर इथे काय होतं, सखीचे एक्सप्रेशन सुद्धा तसे असतात. तर कान्हा म्हणतो इकडे या, तुम्हाला एक सिक्रेट सांगतो. आणि कान्हा आता सखीचा हात पकडतो. तर सखी अतिशय रागातच बघते कान्हाकडे. तर कान्हा म्हणतो सॉरी सॉरी. तर कान्हा आता बघा प्रेक्षकांना सखीला म्हणतो, बघा आपण जेव्हा कपाटात भाज्या ठेवतो ना तेव्हा उंदीर कन्फ्यूज होतो. तर सखी म्हणते उंदीर छी. तर आता कान्हा बघा मस्करी घेतो सखीची आणि म्हणतो हळू, उंदिरांना कळेल. कारण बघा कसं आहे, उंदीर जेव्हा भाज्या खायला किचनमध्ये जातो ना तेव्हा किचनमध्ये भाज्याच नसतात. त्यामुळे कारण त्या पण आधी शिफ्ट केलेल्या असतात कपाटात. तर असं काहीतरी रिझन आता कान्हा सखीला सांगतो. तर प्रेक्षकांनो, कान्हाला सुद्धा माहिती नसतं की त्या कपाटात भाज्या कोणी ठेवल्या. त्यामुळे आता कान्हा जमेल तसं आता सखीला उत्तरं देत असतो आणि काही ते सांगत असतो. आता कान्हा म्हणतो सखीला, मग कशी वाटली माझी आयडिया? तर सखी म्हणते बस ठीक आहे, पण मी माझं सामान कुठे ठेवू आता? तर कान्हा म्हणतो सखीला आणि परत कान्हा त्या सखीचा हात पकडतो. तर सखी परत आता कान्हाकडे रागात बघते आणि हात झटकते. तर कान्हा म्हणतो अरे सॉरी सॉरी, या इकडे. आणि सखी आता कान्हाच्या मागे मागे जाते. आणि बघा प्रेक्षकांनो, कान्हा आता काय करतो, कान्हा सखीला फ्रीज जवळ नेतो आणि फ्रीज उघडतो. तर फ्रीजमध्ये काय असतं प्रेक्षकांनो, तर फ्रीजमध्ये आता कपाटात ठेवले जे आपण कपाटात कपडे ठेवतो ते कपडे आता फ्रीजमध्ये असतात आणि फ्रीजमधल्या ज्या भाज्या असतात त्या कपाटात असतात. तर आता सखी पाहून हे म्हणते अरे कपडे फ्रीजमध्ये, आता हे असं कोण करतो? तर कान्हा म्हणतो मी करतो. जी गोष्ट अख्खं जग करत नाही ना ती गोष्ट कान्हा करतो. पण मी तुम्हाला गंमत दाखवली नाही अजून, या इकडे. आणि कान्हा परत आता सखीचा हात पकडणार असतो. तर सखी परत आता कान्हाला अशी बोट दाखवते. तर कान्हा म्हणतो अरे सॉरी सॉरी, तुम्हाला अजून एक गंमत दाखवतो. तरी गंमत तर अजून बाकी आहे. त्यानंतर काय होतं प्रेक्षकांनो, कान्हा दिवाणजवळ जातो, त्याच्या बेडजवळ जातो आणि त्याच्यावरची एक बन्यान उचलतो त्याची. तर सखी म्हणते ही गंमत आहे. कान्हा म्हणतो अरे ही नाही हो, वेगळी गंमत आहे. आणि कान्हा आता त्याच्या पलंगावरच्या जे म्हणजे गाद्या असतात ना प्रेक्षकांनो, ते पूर्ण उलट्या करतो आणि सखीला दाखवतो. तर त्या गाद्याच्या खाली जे असतात प्रेक्षकांनो, पलंगावर कपडे ठेवलेले असतात. तर सखी म्हणते हे काय आता? तर कान्हा म्हणतो हे आमची इस्त्री आहे इस्त्री. आता तुम्ही म्हणाल कशी? बघा. आणि कान्हा आता डेमो सुद्धा देतो सखीला आणि म्हणतो हे बघा, आपले जे कपडे असतात ना ते असे सरळ ठेवायचे गादीखाली. मग दुसऱ्या दिवशी सकाळी कडक इस्त्री झालेला शर्ट आपल्याला मिळतो आणि 1 रुपयाचा सुद्धा खर्च लागत नाही. तर बघा प्रेक्षकांनो, आता कान्हा काय करतो, सखीची बॅग घेतो आणि म्हणतो तुमचे कपडे सुद्धा मी असेच ठेवू का? तर सखी पटकन आपली बॅग तिच्या जवळ ओढते आणि काय म्हणते ती कान्हाला ऐका. ती कान्हाला म्हणते 1 मिनिट, आजपर्यंत ही तुझी फक्त एकट्याची खोली होती, पण आजपासून ही माझी सुद्धा खोली आहे. आजपासून हे घर माझं सुद्धा आहे. आणि हे ऐकून आता कान्हा सखीकडे बघतच राहतो आणि कान्हा म्हणतो सखीला तुमचं सुद्धा घर? तर सखी आता म्हणते हा तेच, म्हणजे आता मी इथे जितके दिवस आहे तितके दिवस हे माझंच घर झालं ना, असं म्हणायचं होतं मला. तो हा जो काही तुझा विचित्रपणा आहे ना सगळं बंद झाला पाहिजे. तर कान्हा म्हणतो हो 100% बंद, सगळं अगदी छान तुमच्या मनासारखं नॉर्मल होईल. फक्त काय ना, या सगळ्या गोष्टींसाठी थोडा वेळ लागेल. काय ना सखी मॅडम, माझ्याकडे जादुई चिराग नाही आहे ना की तो घासला की असा जीन बाहेर पडेल आणि सगळी कामं करेल, त्यामुळे जरा वेळ लागेल. तर सखी म्हणते हो ठीक आहे ना, घेतो वेळ. आणि हे दोघं आता इथेच भांडायला लागतात. सखी म्हणते मी कुठे म्हटलं तुला आत्ताच कर? तर कान्हा म्हणतो मी कुठे आता करणार होतो. तर सखी म्हणते ठीक आहे उद्या कर तू. तर कान्हा म्हणतो ठीक आहे आपण उद्या करू. तर त्यावर आता सखी परत भांडते आणि म्हणते काय आपण? तर कान्हा म्हणतो ठीक आहे, हे सगळं आवरेल उद्या मी. बघा प्रेक्षकांनो, इथे काय होतं आपल्याला समजतं की कोणी काय हे सगळं मॅनेज केलंय ते. आता सखी तिथून निघून जाते आणि कान्हा वर ठेवलेला एका सुटकेस बॅगकडे बघतो आणि कान्हा मनात विचार करत असतो की नक्कीच किरणने ते सगळे फोटोज काढून त्या बॅगमध्ये लपून ठेवले असतील. हे तसंच होतं प्रेक्षकांना, आपल्याला इथे दाखवलं जातं की किरणने अगदी वेळेवर येऊन आता कान्हाला वाचवलेलं असतं आणि सुटकेसमध्ये ते दोघं यायच्या आधीच सगळे फोटोज वगैरे कपाटातले काढून त्या सुटकेसमध्ये ठेवले असतात. तर यावेळी तरी आता किरणने आपल्या कान्हाला वाचवलंय. त्यानंतर आता कान्हाचं लक्ष जातं आणि आपल्याला दाखवलं जातं की सखी ऑलरेडी पलंगवर आता झोपलेली आहे.
तर काना सखीकडे बघतो आणि त्याच्या लक्षात येतं की आता सखीला झोप लागली आहे आणि काना आता आपला फोन बाहेर काढतो. तर त्याला दिसतं की मनस्विनीचे खूप मेसेजेस आणि कॉल्स आले असते कानाला. इतक्यात आता मनस्विनीचा परत एक कॉल येतो कानाला आणि रिंग वाजत असते. आता कानाला वाटत असतं सखी उठेल या रिंगमुळे, म्हणून काना पटकन बाहेर जातो. त्याच्या घराचा दार तो बंद करतो आणि बाहेर जाऊन आता मनस्विनीशी फोनवर तो बोलणार असतो. फोन उचलल्या आता मनस्विनी याच्यावर ओरडायला लागते कानावर आणि म्हणते, हाऊ डेअर यू, फोन बंद ठेवायची हिंमत कशी झाली रे तुझी. काना काही बोलणार असतो तर त्याला ती बोलू सुद्धा देत नाही आणि म्हणते, शट अप, मी बोलणार असते ना तेव्हा फक्त ऐकायचं आणि तोंड बंद ठेवायचं. अरे तुला काय वाटलं की माझ्या घरापासून लांब जाऊन माझ्या नजरे आड राहून तू लपून राहशील. तर आता काना म्हणत असतो, हो मी तुमच्यापासून लपून राहूच शकत नाही. तर त्यावर आता मनस्विनी त्याचं ऐकून घेत नाही आणि म्हणते, हो का, असं वाटतंय का तुला की तुझ्या त्या परत घाणेरड्या चाळीत जाऊन तुझ्या 10 हत्तींचं बळ आलाय म्हणून. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तू इथेच माझ्या पायाशी असणार आहे नेहमीच. त्यामुळे तुझा जो फोन आहे ना तो 24/7 ऑन ठेवायचा. कायम माझ्या सेवेत असला पाहिजे तू, त्याचेच पैसे देते मी तुला, समजलं का. काना म्हणतो, मी काहीच विसरलो नाहीये, पण आधी माझं म्हणणं तर ऐकून घ्या. तर मनस्विनी ऐकत नाही परत आणि कानाला मध्ये शट अप. काना तर रिक्वेस्ट करतो आणि म्हणतो, प्लीज माझं म्हणणं ऐकून घ्याल का तुम्ही. तर शेवटी आता मनस्विनी म्हणते, हा बोल. तर काना म्हणतो, ऍक्च्युली मी फोन बंद केलाच नव्हता. इथे काय झालं, गृहप्रवेश वगैरेची तयारी झाली होती आणि गृहप्रवेश झालं सखी मॅडमचं. तर ही मनस्विनी म्हणते, काय गृहप्रवेश, पुन्हा एकदा का रे, त्यांच्या घरी तुझं गृहप्रवेश झालं, हाऊस फिटली नाही का तुझी. तर काना म्हणतो, अहो काय बोलताय, सखी मॅडमचा गृहप्रवेशची गोष्ट करतोय मी. शाळेत पहिल्यांदा आल्यात ना, चाडकरांच्या लाडक्याच आहेत त्या मुमेंटचे फोटो काढण्यासाठी चाडकरांनी माझा फोन घेतला होता. बहुतेक बॅटरी लो असेल म्हणून कदाचित फोन ऑफ झाला असेल. आता काना हे सगळं सांगू लागतो, पण मनस्विनी म्हणते, शट अप, बहुतेक झालं असेल असे शब्द माझ्यासमोर वापरायचे नाहीत. त्या कामासाठी तिथे गेलायस ना ते काम कर, की तिथून लवकरात लवकर बाहेर पडली पाहिजे आणि इथे परत आली पाहिजे. हे कसं होईल हे तू बघ. प्रेक्षकांनो, आजचा भाग इथेच संपतो आणि उद्या आपण पाहणार आहोत मनस्विनी आता कानाला म्हणते की 2 दिवसात सखीला परत आणायचं. आणि प्रेक्षकांनो तसंच होतं. आता सखी चॅलेंज हरते. सखीला आता सकाळी उठून वॉशरूमला जायचं असतं आणि तिथे आता पब्लिक टॉयलेटमध्ये तिला जावं लागणार आहे याची तिला कल्पना नसते. तर ती आता सगळ्यांना रिक्वेस्ट करत असते की प्लीज मला जाऊ द्या. पण चाडकरी म्हणतात की नाही लाईनमध्ये लागतो. आणि त्यानंतर बाहेर आल्यावर तिचा वास, त्या पब्लिक टॉयलेटचा वास सखीला सहन होत नाही आणि तिला वॉमिटिंग सारखं होतं, तिला उलट्या येतात. तर प्रेक्षकांनो आता ह्याचमुळे सखी आता रडायला लागते. इतक्या छान घरात महालात राहिलेली सखी आता इथे कशी काय वावरणार. तर मला तर वाटलं होतं की काही दिवस तरी सखी महिनाभर तर काढूनच घेईल, पण असं काहीच होत नाही आणि सखी आता आपली बॅग भरून तिथून गायब होते आणि तिचं चॅलेंज हरली आहे असं म्हणत ती आता खूप रडत असते. तर सखीला प्रॉपर्टी सुद्धा मनस्विनीच्या नावाने करावी लागणार आहे प्रेक्षकांनो. तर बघूया काना असं होऊ देतो की नाही. काय वाटतं तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.